आमच्या नेवाली परिसर असेल किंवा मलंगड परिसर असेल, गेल्या अनेक दिवसापासून रोजचीच संध्याकाळी जे लाईट जाण्याचं प्रकार चालू होतं, त्या संदर्भात अनेक कंप्लेंट्स माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यापर्यंत गेलेल्या. माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय राजेजी मोरे साहेब यांना सूचना केल्या की बाबा तुम्ही जाऊन MECBशी चर्चा करा, काय प्रॉब्लेम आहे. आणि त्याच अनुषंगाने आज सन्माननीय आमदार साहेब आणि आम्ही सर्व कार्यकर्ते तिथे आलेलो. अतिशय चांगली अशी आपल्या या मलंगपटच्या परिसरात, खास करून नेवाली या परिसरात 4-5 दिवसापासून विद्युतचा अधिक लोकांना त्रास होत आहे. 7 तास, 8 तास, 10 तास वारंवार या लाईट गेल्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. कारण उन्हाचा दिवस आहे, गरमीचे दिवस आहे आणि मग लाईट गेल्यानंतर कुठल्याही नागरिकाला त्रास होऊ नये अशा प्रकारे आमच्या या कल्याण तालुक्याचे तालुका प्रमुख मलंगड परिसरातले चैनू जाधव यांच्या माध्यमातून आज या तेजश्री बिल्डिंगमध्ये MECBचे अधीक्षक थोरासाहेब यांच्याकडे बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये संगोपन चर्चा झाली की नेवाली नाका परिसरात, मलंगडच्या परिसरात कुठल्याही नागरिकाला विद्युतचा त्रास होऊ नये, लाईटपासून कोणी वंचित राहू नये अशा प्रकारे चर्चा झाली. आणि मग थोरासाहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या परिसरात तातडीने जे लाईटचे विद्युतची कामं आहेत ती तातडीने केले जातील असं आम्हाला इथे आश्वासित केलेलं आहे. त्याचप्रमाणे या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि तालुका प्रमुख चैनू जाधव यांच्या प्रयत्नाने या परिसरात विद्युतच्या ट्रान्सफॉर्मरसाठी वायरिंग असेल, केबल असेल, खांबे असेल याच्यासाठी 3.5 कोटीचा हा भरघोस निधी सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि त्याची तातडीने या 8 ते 10 दिवसातच कामाला सुरुवात होणार आहे. म्हणून कुठल्याही नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही, विद्युत प्रवाह जाणार नाही अशी आपण खात्री बाळगूया. आणि मी चैनूचं आणि खासदार साहेब